नेमकं या जे ड्रेनेजचे पाणी येते ह्या संदर्भात आपली काय समस्या आहे? हे जे पाणी साठलंय याने येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अंगावरती ते घाणेरडं पाणी, गटारीचं पाणी, पावसाचं साठलेलं पाणी मिक्स झालेलं आहे. येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अंगावरती बाजूच्या उडतंय, मोठ्या मोठ्या गाड्या येतात, ट्रॅफिक पण होतंय आणि मोठ्या मोठ्या गाड्या येतात, सगळ्या अंगावर पाणी होतंय. आजूबाजूच्या दुकानांना धंद्याचा त्रास होतोय, धंद्याचा त्रास पडतोय. म्हणजे इथं लोक थांबत नाही एक प्रकारे ह्या पाण्यामुळे. थांबूच शकत नाही ना 2 मिनिट. हो, कारण का हे पाणीच एवढं आहे की इथं थांबायचं म्हणले 2 मिनिटं आपण जरी थांबलो तरी एखादी गाडी येऊन आपल्या अंगावर पण पाणी उडवू शकते. एवढं घाण पाणी येते. गटारी पावसाचं पाणी मिक्स झालेलं. गटारीचं आणि पावसाचं दोन्ही पाणी मिक्स होऊन इथं तुंबतंय आणि ह्याला काही उपाययोजना होत नाहीये. काही उपाययोजना करतच नाहीये काय. सगळ्यांना असंच मानसिक त्रास सगळ्यांना सहन करावा लागतोय. हे इथं झालंय म्हणून एकट्या टोटल एवढ्या ह्या पिरंगुट रोडला पूर्ण असंच आहे. सगळीकडे अशीच. सुजित पवार, तुम्ही इथले स्थानिक आहेत का? हा, म्हणजे तुम्ही या रस्त्याने ये जा करता. म्हणजे तुम्हाला ह्या पाण्याचा काय काय त्रास होतो इथं? जाताना प्रॉब्लेम होतोय. म्हणजे तुम्ही ग्रामपंचायतीला किंवा प्रशासनाला काय सांगाल याच्याबद्दल? व्यवस्थित व्हावं असं म्हणाल तुम्हाला. म्हणजे ये जायला त्रास खूप होतोय. इसका लेयर है थोड़ा. बेवारस अवस्थेत रस्त्याच्या साईडला बऱ्याच गाड्या लावून आहे. दुर्गंधीचे साम्राज्य आणि बेवारस अवस्थेत लावलेल्या गाड्या याला नागरिक त्रस्त झालेले आहेत. मात्र याला प्रशासन काही दखल घेत नाहीये. हो, कंटिन्यू आम्हाला हे साफसफाई करायला लागते. दिवसभर हेच काम आहे आम्हाला.